नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया मिक्स व्हेज। इथं मिक्स व्हेजची भाजी आपली तयार आहे। चमचमीत झणझणीत छान अशी भाजी झालेली आहे आपली। अगदी हॉटेलच्या किंवा ढाब्याच्या चवीसारखी आज आपण भाजी बनवणार आहोत। जशी ढाब्यामध्ये ग्रेव्ही बनवतात किंवा हॉटेलमध्ये भाजीची ग्रेव्ही बनवतात, तशा प्रकारे आज आपण ग्रेव्ही बनवत आहोत। इथं आपण जे भाजीचे आपल्याला मसाला बनवायचा आहे, तो मसाला मी दाखवलेला आहे। पाण्यामध्ये आपण कांदा, संपूर्ण सगळे गरम मसाले, धणे, जिरे, बेडगी मिरची, काजू, लसूण, आलं आपण सगळं हे एका उकळत्या पाण्यामध्ये एक 5 मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे। हे पहा, इथं मसाला आपला छान शिजलेला आहे। 2 बेडगी मिरच्या आपण टाकलेल्या आहेत आणि हे पाणी आपण काढून घेतलेलं आहे, मसाला गाळून घेतलेला आहे आणि त्याची इथं पेस्ट करून घेतलेली आहे। इथं आपण जी भाजी घेतलेली आहे मिक्स व्हेज भाजी, ही भाजी पण आपण 5 मिनिट एक गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे। आता आपण तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला बटर घ्यायचा आहे आणि ह्या बटरमध्ये आपण जो मसाला वाटलेला आहे मिक्सरला, तो मसाला आपण फोडणीला टाकणार आहे। छान अशी ही भाजी आपल्याला बटरमध्ये करायची आहे। जर तुम्हाला बटर चालत नसेल तर 1 चमचा तुपामध्ये ही भाजी छान होते। हळद फोडणीला टाकूया आपण, अर्धा चमचा हिंग टाकूया, 1 चमचा हळद घेतलेली आहे आपण। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। जेव्हा आपण ही भाजी बटरमध्ये करतो किंवा तुपामध्ये करतो, अप्रतिम स्वादाची ही भाजी होते। 1 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया आणि छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 आपण पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो आपल्याला ह्या तेलामध्ये आणि बटरच्या फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। छान असे टोमॅटो मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो मऊसूद झाले की आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ह्या कोथिंबीरेचा स्वादही आपल्या भाजीला छान लागतो। हे पहा, आता ही कोथिंबीरही आपल्याला मसाल्यामध्ये परतून टोमॅटोमध्ये परतून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे भाजी करून पहा मंडळी। अशाच आपण मसाले तर नेहमीच आपल्याला जसे पाहिजे तसे भाजून घेऊन मिक्सरला बारीक करतो, पण आपण जर असे शिजवून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतले तर छान स्वादाची भाजी होते आपली। 1 चमचा आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आणि हे मसाले ह्या टोमॅटो बरोबर आपल्याला परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो आपल्याला असा मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता इथं मी भाजी घेतलेली आहे, फ्लॉवर घेतलेला आहे, मटर, फ्लॉवर आणि बटाटा घेतलेला आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील तेवढ्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। एक 8 ते 10 आपण काजू पाकळ्या परतून घेऊया। भाजी खाताना ह्या काजू पाकळ्या जेव्हा दाताखाली येतात तेव्हा छान चवीच्या लागतात आणि भाजी छान लागते चवीला। आपण जो मसाला शिजवून घेतला त्या मसाल्यामध्ये कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर थोडीशी, 2 बेडगी मिरच्या घेतल्या होत्या, काजू पाकळ्या घेतलेल्या आणि सगळे खडे मसाले आपण घेतले होते। धणे, जिरे आणि बडीशेप घेतली होती आणि हे सगळं आपण शिजवून घेतलं होतं। आता इथं आपण धणे जिरे पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि तोही परतून घेऊया। आता आपण भाजी फोडणीला टाकूया। आपले टोमॅटो छान मऊसूद शिजलेले आहेत तेलामध्ये। आता हा जो मसाला आपण मिक्सरला बारीक केलेला आहे तो मसाला घेऊया आणि शिजवल्यामुळे हे मसाले एकदम बारीक असे पेस्ट होते ह्या मसाल्यांचे। आपल्या मिक्सरला जेव्हा आपण करतो बारीक, त्यावेळेस आपण शिजवून घेतल्यामुळे मसाले एकदम बारीक अशी मऊसूद पेस्ट तयार होते ह्याची। ही छान परतून घेऊया आपण। 2 चमचे तेल आणि 1 चमचे बटरमध्ये आपण ही भाजी करतोय। आता इथं तुम्हाला आवडत असेल तर 1-2 चमचे आपण दही जरी घातलं तरी ही घट्ट भाजी होते आणि चवीलाही छान होते। मी इथं दह्याचा वापर करणार नाही आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर 1-2 चमचे दही पण घाला, ह्या फोडणीमध्ये छान लागतं। अशी एक 5 मिनिटासाठी हा जो मसाला आहे हा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मसाला परतून झाला की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण ज्यावेळेस भाजी ही 5 मिनिट पाण्यामध्ये शिजवून घेतली तेव्हा आपण थोडंसं मीठ टाकलं होतं भाजी शिजताना। इथं थोडं जपून मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता मसाले सगळे परतून झाले की ही भाजी आपण पाण्यातून काढून घेऊया। फ्लॉवर, बटाटा आणि वाटाणे म्हणजे मटर, दाणे, बटाटा आणि फ्लॉवर आहे आपला। तुम्हाला इथं आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकता। अगदी मशरूमची भाजी किंवा पनीर, मशरूम खूप छान लागतं ह्याच्यामध्ये, फरसबी
छान अशा भाज्या, सगळ्या मिक्स भाज्या, सुंदर भाजी होते ही. अगदी आपण जशी ढाब्यावरती भाजी खातो त्याप्रमाणे ही भाजी चवीला होते. एकसारखी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये भाजी परतून घ्यायची. हे पहा. आणि अशा प्रकारे भाजी करून पहा मंडळी. नेहमी आपण आपल्या मसाल्यामधल्या भाज्या तर नेहमीच करतो, पण असे मसाले शिजवून घ्या तुम्ही आणि शिजवून घेतलेल्या मसाल्यामध्ये भाजी करून पहा. अप्रतिम चवीची भाजी होते. आणि ज्यावेळेस आपण हा मसाला परततो त्यावेळेस 1-2 चमचे साईचं दही, जे घट्ट दही असतं ते दही पण जर तुम्ही परतून घेतलं तर भाजीला चव छान येते. बटरमध्ये भाजी फोडणीला टाका किंवा तुपामध्ये टाका, त्याचाही स्वाद भाजीला छान लागतो. आता आपण ही छान परतून घेतलेलं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये मसाला बारीक केला त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता हे जे पाणी मी घेतलेलं आहे, आपण मसाले गाळून घेतले, ते गाळलेल्या मसाल्याचं पाणी मी इथं भाजीला वापरते. ते पाणी आपण टाकून नाही द्यायचं. मसाले आपण शिजवून घेतले आणि गाळून घेतलेले आहेत. आणि ज्या गाळणीने गाळलेत, जे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ते पाणी आपण इथं भाजीला वापरलेलं आहे. हे पहा, अशा पळीच्या साह्याने एकसारखी भाजी आपल्याला करायची आहे. ही छान चवीची भाजी होते मंडळी. ही चवीला खूप छान लागते, जशी आपण बाहेर खातो अगदी त्याप्रमाणे अप्रतिम चवीची भाजी होते. करून पहा तुम्ही अशा प्रकारे. 1 चमचा मी किचन किंग मसाला, 1 चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा पावभाजी मसाला ह्या भाजीला वापरलेला आहे. आता हा मिक्स व्हेज मसाला आहे मंडळी. हा मिक्स व्हेज मसाला मी 1-2 चमचे मसाला थोड्याशा दुधामध्ये मी भिजत घातला होता. 8 ते 10 मिनटासाठी आपण तो मसाला भिजवून घ्यायचा दुधामध्ये. आणि हा असा भाजीला आपल्याला वरती घालायचा आहे. मसाला घालून झाला की वरून आपण ही थोडासा आपला चाट मसाला टाकूया, आमचूर पावडर टाकूया. सॉरी मंडळी, चाट मसाला नाही, आपण अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे. थोडीशी आंबटसर भाजी आपल्याला करायची. आणि जेव्हा आपण कुठलेही मसाले, पावभाजी मसाला किंवा आपला मिक्स व्हेज मसाला जेव्हा आपण वापरतो भाज्यांना, रेडीमेड मसाले, तेव्हा ते मसाले थोडेसे दुधात किंवा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे. 10 मिनिट मसाले भिजत घालायचे आणि असे नंतर वरून आपल्याला फोडणीला टाकायचे आहेत. छान चवीची भाजी होते ही. अगदी आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती खातो त्या चवीची भाजी होते. आणि अशा प्रकारे आपला मिक्स व्हेज तयार आहे. हा पहा. इथं तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीमसुद्धा वरून तुम्ही घालू शकता. तर माझ्याकडचं क्रीम संपलेलं आहे, पण तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल किंवा दुधावरची साय फेटून अशी वरच्या बाजूने थोडी घालायची. छान चवीला भाजी होते. आता आपण कोथिंबीर टाकूया आणि ही भाजी आपण आता सर्व करूया. हे पहा कशी घट्टसर छान ग्रेव्ही आपली झालेली आहे भाजीची. आणि चवीलाही तेवढीच अप्रतिम ही भाजी होते. अगदी नेहमी भाज्या, आपल्याला नेहमीच्याच भाज्या करायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे भाजी करून पहा. ही भाजी चपाती, भाकरी, रोटी, नान बरोबर खूप छान लागते. त्याच्याबरोबर मऊसूद भाताबरोबरही ह्या भाजीची चव छान लागते. आता आपण सर्व करूया. हे पहा, अशा प्रकारे ह्या भाजीचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे. करून पहा मंडळी, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. छान अशी वाफाळती भाजी ही वाफाळत्या भाताबरोबर, अगदी मऊसूद भाताबरोबर सुंदर चवीची लागते. नानबरोबर छान लागते, पराठ्याबरोबर, रोटीबरोबरही ह्या भाजीचा स्वाद खूप छान लागतो. चपातीबरोबर, आणखीन ज्वारी बाजरीची भाकरी, पण सगळ्यात सुंदर ही जी भाजी लागते ही नानबरोबर किंवा रोटीबरोबर खायला खूप छान चव लागते हिची. आणि मऊसूद भाताबरोबरही ही भाजी चवीला छान लागते. आणि अशा प्रकारे करा. हे पहा कशी घट्टसर खूप छान भाजी झालेली आहे आपली. अशा प्रकारे करून पहा, खाऊन पहा मंडळी. रेसिपी आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.